मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी या दिवसांमध्ये खंडोबाचा षडरात्र घटस्थापना उत्सव साजरा केला जातो. या 6 दिवसांमध्ये खंडोबा व मणिमल्ल दैत्य यांचे घनघोर युद्ध होऊन खंडोबाने त्यांच्यावर विजय मिळवला होता. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला घराघरामध्ये खंडोबाची घटस्थापना केली जाते. येथील कडेपठार मंदिरातही हा षडरात्र उत्सव साजरा केला जातो. मंदिरातील भंडारगृहामध्ये उत्सव मूर्तींची स्थापना करून विधीपूर्वक घटस्थापना केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून कडेपठार खंडोबाचे मंदिर रोषणाईने उजळून निघते. मंदिरातील स्वयंभू लिंगांना रोज रात्री दुग्धाभिषेक घातला जातो. मणिमल्ल वधानंतर जेजुरी येथे आपली राजधानी स्थापन करून निवास केलेल्या खंडोबाचा विवाह सोहळ्यामधील तेलवणाचा विधी देखील या षडरात्रामध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा झाला होता. म्हणून पंचमीला रात्री या तेलवण सोहळ्याचं आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी भक्तांची सायंकाळीची लगबग सुरू होते. रांगोळी, फुले, दिवे यांनी मंदिराचा परिसर सजवला जातो. मंदिरामध्ये पूजा अर्चा आणि इतर धार्मिक विधी सोहळे सुरू होतात. हे विधी पूर्ण झाल्यानंतर खंडोबा देवाच्या तेलवणाच्या विधीसाठी मंदिराच्या गर्भगृहातून तेलहंडा बाहेर पडतो. तेलहंडा मिरवणुकीने प्रदक्षिणा मार्गाने जाऊ लागतो आणि फटाक्यांची आतिषबाजी होते. स्थानिक कलावंत आपल्या वादनाने व पारंपरिक खंडोबाच्या पदांच्या गायनाने हा तेलहंडा रमवला जातो. लोकसंगीत व भंडाराच्या उधळणीने हा सोहळा हळूहळू पुढे सरकत राहतो आणि गर्भगृहासमोर पोहोचतो. या ठिकाणी हे कलाकार आपल्या वादनाने, गायनाने एक वेगळीच रंगत आणतात. हा सोहळा चाफ्याच्या झाडाजवळ येऊन थांबतो. येथे या सोहळ्यातील मानकऱ्यांच्या नावांचा पुकारा केला जातो व ते मानकरी तेलवणासाठी आपले तेल हंड्यात टाकतात. त्याला भांडार लावा, भांडार लावा.
मानकरी संपले की भाविक भक्त तेल टाकण्यासाठी गर्दी करतात व हा सोहळा पुढे सरकतो. तेल हंड्याचा हा सोहळा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करून मंदिराच्या पुढील बाजूस येतो व नंदी मेघडंबरीला वळसा घालून कासवावर येऊन स्थिरावतो. तेल हंडा कासवावर ठेवला जातो. कासवावर ठेवल्यानंतर जमलेले भक्तगण तेल हंड्यामध्ये तेल घालण्यासाठी गर्दी करतात. भाविक भक्तांचे तेल घालून झाल्यावर मानकऱ्यांच्या नावाचा पुकारा होतो व मानकरी तेल हंड्यात तेल घालतात. शेवटी नाईक तेल हंड्यामध्ये बाण ठेवतात व तेल हंडा मंदिरामध्ये जातो. तेलहंडा गर्भगृहात पोहोचल्यानंतर तेलवणाचे गीत म्हणून देवाला तेलवण केले जाते. तेल तुझे तेल नागिनीचे पान, तेल तुझे तेल नागिनीचे पान, आधी तेल लावा खंडेरायाला, आधी तेल लावा खंडेरायाला, तेल लावा मासाई देवीला, मग तेल लावा मासाई, तेल लावा बानाई नवरीला, मग तेल लावा बानाई नवरीला, खंडोबा नवरा मासाई नवरी, खंडोबा नवरा मासाई नवरी. तेलवणाचा विधी संपल्यानंतर देवाला शेज केली जाते व देव झोपवले जातात. चंपाषष्ठीची सकाळ उजेडते तीच भक्तांच्या गर्दीने. चंपाषष्ठीचे कुलधर्म कुलाचारासाठी व देवाच्या दर्शनासाठी भक्तजन गर्दी करतात.